त्याला कोण आणलं इथं तू? यापुढे तो इथंच राहील आपल्यासोबत. याचंही घर आहे, त्याला तर कोणी अडवू शकणार नाही. हे गुरु ये ये, बस बस. सरिताई, काय नाटक चाललंय? अहो, असं काऊन बरं बोलत आहात तुम्ही? पहा बरं किती जखमी झालाय. काय लागलं याला? देणेकराचे पैसे नाही देऊ शकला ना, म्हणून त्याईनी खूप बेदम मारलं. हो, कळत होता बिचारा, जीव द्यायला निघाला होता. मग असले धंदे करायचे कशाला माणसानं की जीव द्यायची वेळ येईल? काऊन बरं तुम्ही का चूक का बरोबर यावर विचार करून राहिलात? मग तुला काय वाटतं, तू याला घरात आणलं म्हणून स्वागत करू का याचं? जरा दया माया नाही पोरावर. राधिका, जाते का ग? जा पटापट ते औषधाचं बॉक्स घेऊन ये. आई जाऊ दे, मी जातो. तुला कसं कळलं ग का? की हा रस्त्यामध्ये आहे, जीव द्यायला निघाला म्हणून? देवळात गेले होते का नाही मी, तर यायच्या वाटेवर की नाही हा कणत होता. मला लक्ष गेलं, मग मी गेले त्या तुम्ही आता काहून बरं आता उलट तपासणी करत आहात? एवढा वेळ नाही माझ्याकडे उलट तपासणी वगैरे घ्यायला. बघ याचा चेहरा बघ, हा फसवतोय तुला, नाटक करतोय. आई मी जातोच. नाही ना, तू कुठे नाही जाणार बरं? मग इथे कुणी राहू पण देत नाहीये ना मला. इथे राहायची गरज नाही तुला. पाहिलं तुझं घर आहे ना, चल जा तिकडे. पाहिलं, मी तुला म्हटलं होतं ना, मला इथे कुणालाही ठेवून घ्यायचं नाहीये, कुणाला नकोच आहे ना. मी जातो. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही बरं गुरु. बस तू इथे. पहा बरं कसा चेहरा झाला याचा, का हाल करून घेतले सगळे स्वतःचे. तू आता माझ्या डोळ्यासमोरच राहणार बरं. हा हो. तो इथे राहणार नाही. काहून बरं नाही राहणार? सरिता, इतकं सगळं झाल्यावरही तुला असं वाटतं की यानं इथं राहावं? या घरावर त्याही अधिकार आहे ना कायद्यानं. आता कायद्याची भाषा तुम्हाला शिकवशील? उगाच राहू दे ना मम्मा. तू तसं नाही ऐकणार. मी याला आत्ताच्या आता घराबाहेर काढतो. चल रे, चल चल. नाही ना, तुम्ही याला घराच्या बाहेर काढलं तर मी देखील याच्या सोबत निघून जाईन बरं. सरिता, का अट्टास करतेस तू एवढा? का समजून घेत नाही? बघ बघ याचा चेहरा बघ, याच्या चेहऱ्यावर दिसते तुला लाज लज्जा शरम काही? अरे एक नंबरचा दंडारे आया. बाबा जाऊ द्या ना, तुम्ही काहून त्रास करून घेता? तुम्ही आज जा बरं. अगं मी जा म्हणते ना. काही नाही, काही नाही. तू इथंच राहायचं बरं माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे मग मी तुझी काळजी घेईन ना. बस बरं, आराम कर. मी त्यासाठी हात टाकून दूध आणते बरं. आलीच. काही झालं ना तरी मी तुम्हाला इथे राहू देणार नाहीये. का होऊन सुद्धा तुम्हाला इथे यावं तरी कसं वाटलं? पण मी कुठे काय म्हणतोय, मला तर फक्त आई. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला आईंच्या प्रेमाचा असा फायदा घ्यायला? नाही पण आता मी पाहते ना, आईंच्या पदराखाली किती दिवस राहता येते. घे बा, घे दूध पी. आता जाण्याची भाषा करायची नाही बरं. माझ्या डोळ्यासमोर राहिल्यावर मी तुझी काळजी घेईन का नाही? खूप स्मार्टली मी या घरात प्रवेश मिळवलाय. आता मी जे जे काही कमावलंय ते नाही परत मिळवलं ना, तर बघच राधिका, या घरात प्रवेश मिळवायला खूप प्रयत्न करावे लागलेत. आता तो दिवस दूर नाही जेव्हा मी माझं कमवलेलं सगळं परत मिळवेन. काय झालं बेटा, काय झालं? काय झालं काय? राहायला आली आहे ती एवढं जड सामान घेऊन.
म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र काय तिला काय संकष्टी आणि शिवरात्र सांगते, ती उपास थोडीच करते. नाही मी नाही करत उपास. म्हणजे तू आमच्या बरोबर गरिबी एन्जॉय करायला आलीस की काय? असं नाही असं नाही ग मावशी, पण गॅरी कुत्रा आहे ग. हा ना, मला म्हणाला शॉपिंगला जायचंय, मग मला असं सांगितलं की एजंटला भेटायला चाललाय म्हणून आईला भेटायला गेला. आणि मला कळत नाही मग हा प्लॅन होता तर मला सांगायला काय प्रॉब्लेम होता? मी कधी त्याचा प्लॅन खराब करते का आजपर्यंत? मी कधी केलाय का आजपर्यंत प्लॅन खराब? अगं तसं नाही, पण तू का सतत तेच बोलते? आपण बॅग आणायला गेलो, घरी जाऊन आलो तरी तुझं तेच चाललंय अजून. तुला माहितीये, मावशीला माहिती नाही म्हणून सांगते तिला. असं सगळं झालंय मावशी, म्हणून मला इथे यावं लागलंय फालतू. फालतू म्हणजे हे घर फालतू आहे? हा, ए विसरू नको. हा, हे बघ, तुला गरज होती तेव्हा याच घराने आधार दिलाय तुला, आणि तू फालतू म्हणते. तू निघ. अरे तू जात आहे. वेड्या कोबड्या, तसं नाही ना यार, असं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? अरे भांडू नका रे सदया, मी तुला सांगितलं ना 3 महिने थांब, सगळं काही ठीक होईल. आणि नाहीच झालं तर आपल्या नशिबाचे भोग भोग. भोग सफर ग. आणि तू पेशंटली घे ना सगळं. काय पेशंटली घेऊ? एवढ्या तरी तू मला थांबवलंस म्हणून ना, नाही तर मी गेलेच असते गुलमोहर मध्ये. ठीक आहे, उद्या येईलच ना ऑफिसमध्ये, बघतेस त्याला. अरे यार, तो आधीच प्रॉब्लेम मध्ये आहे यार. तू तू त्याचं डोकं नको खाऊस. हं? अरे तुला त्याचे प्रॉब्लेम दिसत, माझे दिसत नाही का? काय करू ते सांग. अरे मला काय सुचतच नाहीये आता. एकतर एवढं जड सामान उचलून आणलंय मी, मला भूक लागली यार. खा मग काहीतरी. ए मावशी, काहीतरी खायला दे ना प्लीज. मी काय नाही केले खायला. हा, बघितलेस ना माझं नेलपेंट ओलं आहे. शनाया, तू खायला कर ना काहीतरी. मी आता या घरात राहायचं म्हणजे काहीतरी काम तर करावंच लागेल ना. तुला करावं लागेल का? नाहीतर ती राहू देणार नाही. हं? तिच्या पैशावर चाललंय सगळं. यापेक्षा मी राधिकाकडेच गेले असते ना, तिकडेही काम करावं लागलंच असतं मला. बॅग आण. नूडल्स कर, नूडल्स. अरे काय चाललंय यांचं आणि काय होणार आहे आपलं? ग मावशी, इन्व्हेस्टमेंट आहे ही. 3 महिन्यांनी सगळं ठीक होणारच आहे ना. किड्या, माझं भविष्य मलाच सांगतोय. म्हणतो ग, ह्यात नूडल्स आहेत का माहित नाही. तुम्ही इथे काय करता? माझे कपडे ठेवत होतो. इथे एपा या रूम मध्ये तुम्ही राहणार नाही आणि तुमचं सामानही नसणार आहे. तुम्हाला राहायचं असेल तर अथर्वच्या रूम मध्ये राहा किंवा आईबाबांच्या. तिथे तुमचं सामान ठेवा आणि यावरनं मला वाद नकोय. ठीक आहे, नाही राहत मी इथे. यांचा चेहरा इतका शांत कसा? हसे कसे काय वागले? आणि मुळात का आले तिथे? काय आहे यांच्या मनात? मला तर काही कळून नाही राहिलं. कळलं कुठे निघाला? नाही, काय नाही. राधिका म्हणाली तू माझ्या रूम मध्ये नाही राहू शकत. असं म्हणाली का ती? काही हरकत नाही, चल आपण अथर्वच्या रूम मध्ये जाऊया. चल मी मदत करते. आई आई नको अगं, कशाला उगीच. नाही नाही ना, चल ना, मी आहे ना. चल आपण जाऊया. उगीच तिच्यासोबत वाद वगैरे नको घालत बसू ना, राहू दे. पण मी नाही कोणाबरोबर वाद घालते आई. तसं नाही, म्हणजे भांडण गिंडण नको. मी का म्हणते, हे बघ आई, मी चांगली पोरगी आहे रे. 2-3 दिवसामध्ये तिचा राग निवळेल. आई हे बघ, एक गोष्ट मी पण ठरवली. मी ना कुणाशी आता वाद घालणार नाही. ते म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते. चल, चल, ये 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 अथर्वच्या room मध्ये. आई मला अक्कल आहे आणि जरा जास्तच आहे. तू बघ या अक्कलेचा कसा वापर करतो मी ते. खाल्लंयस की उडवलंयस? मी उडवलं नाही, हे केडीने उडवलेलं आहे. पण मस्त जेवण झालं, हा? पोट भरलं.
मला पण भूक लागली आहे. हो मग हे सगळं क्लीन करायचं आणि मग जेवायचं. हो हो, क्लीन करण्यात एक्सपर्ट झाले मी. सगळं क्लीन करते, डोंट वरी मावशी. व्हेरी गुड, कॅरी ऑन. आणि सगळं त्या गॅरीमुळे होत आहे. राहायला जायचं असतं त्या घरात. गुरु ये ना रे. तू आधी फ्रेश हो, फोन नंतर घे ना, फ्रेश होऊन आधी. हा, एकच मिनिट. हॅलो, उद्या ऑफिसला जाण्याआधी ठरलेल्या ठिकाणी भेटूया आपण. भेटणारच आहे, एवढी रिस्पेक्ट देऊ नको आता. हो हो कळतंय मला. आपण उद्या भेटूया. हा गॅरी, तू माझ्याशी बोल आधी. बघ बच्चा. हा वच्छानी सर आपण उद्या भेटूया ना. नक्की भेटतो मी तुम्हाला. हा ओके ओके, बाय बाय. गॅरी, तू बोर आहेस. कुठे ठेवू कपडे? ये. हो, सगळं सुखरूप पार पडलं. आणि खरं सांगू, आम्हाला मुलगी पाहिजे होती आणि नातच झाली. हो. अहो, बाळ बघायला ना कधीही या. हो हो, पंकज आता गेला डबा घेऊन आणि मी यांची वाट बघतेय. हो. साधना ती हे आलेच आहेत. मी नंतर बोलते तुमच्याशी. ठेवते फोन. अभिनंदन. आजी आजोबा झालो. सुपर नाना नानी झालो. खरंच तिला असं पहिल्यांदा हातात घेतलं ना, तेव्हा काय वाटलंय काय सांगू तुम्हाला. अगदी अगदी पंकजची आठवण आली बघा. हो ना. कशी कशी दिसते ग? अहो, अशी गुलाबी गुलाबी आहे माहितीये. टपोरे डोळे, एवढीशी जीवणी, असं अप्र नाक आहे. मला वाटतं समीरासारखी दिसते. होय ना. छोटी परी आली आपल्याकडे. हो ना. पट्टीनं आजोबांच्या येण्याची वाटच नाही बघितली, आली अचानक. अरे, मी पण नेमका त्यावेळी तिथे नाही. तू आपला फोन केलास म्हणून ताबडतोब पळालो. कधी बघतो असं झालंय ग तिला. हो, आता बघाच ते रेशमी गाठोड असं हातात घेतलं ना की किती आनंद होतो बघा. ते म्हणतात ना, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते. बाप होण्याच्या आनंदापेक्षा आजोबा होण्याचा आनंद फार वेगळा आहे. मी जाऊन येतो लगेच. आओ आओ, आता कुठे निघालात? रात्र झालीये, सकाळी जा भेटायला. अरे बापरे, आता ह्या एक्साइटमेंट मध्ये रात्रभर मला झोप येणार नाही. त्याचं काय? असू दे, एक दिवस जागरण झालं तर असू दे. मग अथर्व, लवकर ये बरं जेवायला. चल बस बरं. बस. गुरु ये बरं, जेवायला ये. बर ये बर ये. बस. अथर्व, ये ना बाळा, बस माझ्या शेजारी बस. ये. मग का बोलत आहेत बाबा? बस ना त्याच्यासोबत. अथर्व, जेवून घे नीट इथे. खा. बस ना, मी वाढते. बस 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 बस. घे. आता हे कुठे राहिले? अहो, जेवायला येत आहे ना? का आलं ग? अहो, आई बाबा आता जेवणार नाही. काहून बरं? त्यांना यांच्या बरोबर जेवायचं नाही. आई, मी ताट वाढून घेऊन आत बसतो. तुम्ही बोलवा बाबांना. बस ना बा, इथेच बस ना. बस. जेव जेव. नाही आई, ठीक आहे.
उगीच माझ्यामुळे तुम्हाला कोणाला त्रास नको. तू बोलून घे बाबांना, मी ताट वाढून घेऊन आतच बसतो. त्रास काय गुरु? ऐक ना गुरु, का बरं आज पोरासोबत बसायची इच्छा नाही का यायची? तू त्याईने समजाते का राधिका? ठीक आहे, मी बसते गुरु सोबत, तुम्ही बसा तुमचे. आई बाबा परत आले. त्यांचं ते घर राहिलं नाही आता. आका वरण भात खाणार ना? बघ बरं तिखट आहे का? नाही ना? घ्या बडीशोप घ्या. दे दे. वा झाली का आजोबांची तब्येत खुश? वा एक एक सॉलिड केलं होतं सर पक्वान्न. वा मी आज ठरवलंच होतं, नातीच्या आगमनाप्रित्यर्थ आज पंचपक्वानांचं जेवण करायचं. वा एकदम जंगी बेत केलास ग. अहो साजूक तुपाचा शिरा समिधासाठी करायचाच होता. मग काय थोडी शेवयाची खीर, पुरणपोळी आणि आता बाळ घरी आलं की त्याला सुद्धा असं पौष्टिक अन्न देत जा. हा अहो काय बोलताय तुम्ही? ते तानं बाळ आहे, ती कुठे खाणार आहे आता काही? आता समिधाला चांगलं पौष्टिक खायला घालायचं, म्हणजे ते आपोआप बाळाला मिळतच. आणि समिधा आली की तिच्याकडे विशेष लक्ष दे ग बाई. तिला काय हवं नको ते सगळं बघत जा. अहो ठरलंय माझं सगळं. बकुळाला सांगितलंय मालिश आणि आंघोळीसाठी यायचं. उद्या खोली पण साफ करून घेणार आहे तिच्याकडनं. म्हणजे बाळ घरी येईल ना तेव्हा स्वच्छ प्रसन्न वातावरण असलं पाहिजे घरामध्ये. आणि समिधाची काळजी घ्यायलाच पाहिजे हो. बाळंतिणीची तब्येत जरा नाजूक होते ना, म्हणून. समिधाची काळजी तू घ्यायची, बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर. आजोबा काय नानाजी निवांत? तर काय आता बसलोय निवांत. एकदा आमचं बाळ घरी आलं ना की लावतं एकेकाला कामाला बघा. हो ना. खर तर पहिले तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आजी आजोबा झालात. धन्यवाद. अहो ती नेहा तर इतकी मागं लागली ना माझ्या, म्हटली आत्ताच्या आत्ता बाळाला बघायला जाऊ. अरे हो, तिला सांग ना एकदा बाळ घरी आलं ना की रोज येत जा म्हणावं खेळायला. ते काही विचारू नका. बाळ आलं ना एकदा की ती घरी कमी आणि इकडे जास्त असणार आहे. असू दे ना. अरे लहान मुलांना खूप कौतुक असतं छोट्या बाळांचं. अगं मुलांनाच काय, सगळ्यांनाच कौतुक असतं बाळाचं. आपल्या राधिकेला सुद्धा किती कौतुक आहे ते. हो, राधिका वहिनींनाही खूप आनंद झालाय. पण काय नाही, जाऊ दे, उगाच तुमच्या आनंदात विरजण नको. अरे काय झालंय सांग ना. अरे न कळू नंतर धक्का बसण्यापेक्षा आताच काय ते सांग. काय झालं? हो ना. नानाजी, मला असं वाटतं ना, त्या गुरुनाथनी राधिका वहिनींना जराही आनंद मिळून द्यायचा नाही असं ठरवलेलंच. आता काय झालंय? अहो तो सगळं सामान घेऊन परत राहायला आलाय त्यांच्याकडे. काय? रे देवा. पण मला हे कळत नाहीये की गुरुनाथ परत का आलाय. आई घेऊन आल्या आणि अशा अवस्थेत आणल्या ना की आम्ही काही बोलू नाही शकलो. तरी आम्ही आमच्या बाजूने नापसंती दर्शवली. म्हणूनच फावलंय त्याचं. त्याला माहितीये की कुणी काहीच बोलू शकणार नाही. पण मला कळत नाहीये आईंच्या मनात काय चाललंय. आईंच्या नाही, यांच्या मनात काहीतरी चाललंय. आईंच्या भावनांचा फायदा घेत हे मला संकटात आणणार नक्की. दिवसभर माझ्या डोळ्यासमोर राहणार आणि त्रास देणार. पण तू सांग ना त्याला इथून जायला. हे बघ, डिवोर्सची केस चालू असताना असं एकत्र राहता येत नाही. कसं सांगणार? हीच गोष्ट तेही मला सांगू शकतात. निम्म घर त्यांच्याही नावावरती आहे ना. पण मग तू घे ना दुसरं घर. रेवतीने एक वेळ घेतलंही असतं. बाबाही माझ्या बरोबर येतील. पण आईंचं काय? त्या यांच्याशिवाय नाही राहू शकत. आणि त्यांना घरात ठेवलं ना तर फावलंच यांचं. ते शण्याला आणून बसवतील. पुन्हा या सगळ्याचा आईंना त्रास. कठीण आहे सगळं. खरंच कठीण आहे. आणि मला माझ्या स्वार्थासाठी आई बाबांची ताटातूट व्हायला नकोय. जे काही ठरवशील ते शांतपणाने ठरव. तुला स्ट्रॉंग राहायला हवं. त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, ऑफिसमध्येही आणि घरीही. हो रेवती. आणि काय ग, ते पात्र कुठे आहे? तिने बरं येऊ दिलं तिच्या गॅरीला इकडे. आज ठाऊक कुठे? मलाही तोच प्रश्न पडलाय.